खरं तर आज खूप मोठं शक्ती प्रदर्शन करत आज दोन्ही बंधूंनी त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरला. मात्र आपले जे विरोधक आहेत ते वेगळ्याच पद्धतीनं आपल्यावरती टीका कोण करतात. कोण विरोधक कोण? राजन पाटील हे आपल्याला म्हणतात की पैलवानासोबत कुस्ती लढवली जाते, मात्र टाळी वाजवत त्यांनी एक वेगळाच इशारा त्या ठिकाणी केलेला आहे. राजन पाटलांचा एक डान्स केलेला व्हिडिओ आहे बघा. तो व्हिडिओ जरा पुन्हा एकदा तुमच्या चॅनलवर परत एकदा दाखवा, बरोबर आहे. त्यामुळं तशा पद्धतीने डान्स करणाऱ्या माणसांच्याकडनंच त्या पद्धतीची टाळी वाजू शकते. आमच्याकडे धमक आहे, हिंमत आहे, म्हणून विधानसभेला आम्ही त्यांचा आमदार 31,000 मतांनी पराभूत केला. लढत ही पैलवानासोबत होते, बरोबर आहे. आणि उमेश पाटील यांना तेल लावलेला पैलवान हा त्यांच्या समोर आला, म्हणून त्यांचा विधानसभेमध्ये आम्ही पराभव करू शकलो. त्यामुळे या तेल लावलेल्या पैलवानाच्या समोर लढायला पैलवानच लागेल, आणि म्हणूनच त्यांनी माझं आव्हान स्वीकारलं नाही. ते पैलवान नाहीयेत, ते काय आहेत त्यांनी टाळी वाजवून त्या ठिकाणी सगळ्यांसमोर दाखवून दिलं. हे कमी पडलं असेल तर त्यांनी जे पूर्वी एक डान्स केलेला आहे तो एकदा परत एकदा तुमच्या चॅनलवर दाखवा, म्हणजे त्यांनी ती उपमा स्वतःलाच दिलेली आहे. कुठेतरी दादा त्यांनी आज शक्ती प्रदर्शन करत उद्देशून तुम्हाला सांगितलं की त्यांनी अशा पद्धतीची गर्दी जमवावी. मी त्यांना पाठिंबा जाहीर करतो. पाठिंबा नाही, त्यांचा उमेदवार निवडून देतो अपक्ष. आज जी काही गर्दी जमली होती माझा उमेदवारी अर्ज भरताना, ती गर्दी मोहोळच्या इतिहासात कधी झाली नसेल एवढी गर्दी झाली होती. तुमच्या सगळ्या चॅनलनी ते लाईव्ह आणि ड्रोननं सुद्धा ते रेकॉर्ड केलेलं आहे. त्यामुळे आमच्या सोबत असलेली मोहोळ तालुक्याची गर्दी आणि त्यांची अर्ज भरतानाची गर्दी याची जरा तुलना करून बघा. आणि शेवटी निवडणूक आहे, निवडणुकीमध्ये आम्ही काही विरोधकांना कमी समजत नाही, निवडणुकीमधलं आव्हान कमी समजत नाही. आम्ही ताकदीने निवडणूक लढवतो आणि या मोहोळ तालुक्याच्या जनतेचा जो निर्धार आहे तो निर्धार जो आहे तो आंगरकर परिवाराला त्या मोहोळच्या सर्व प्रकारच्या सत्ताकारणातून हद्दपार करणं. कारण ही विकृत मनोवृत्तीची लोक आहेत, हे वारंवार त्यांच्या बोलण्यातून आणि कृतीतून हे सातत्यानं लक्षात येतं. आज जी त्यांनी प्रतिक्रिया दिली, ज्या पद्धतीचे हावभाव केले, ज्या पद्धतीचे हातवारे केले, ज्या पद्धतीने टाळ्या वाजवल्या, त्या पद्धतीनं एक लक्षात येतं की त्यांची मनोवृत्ती जी आहे ती विकृत स्वरूपाची आहे. तेव्हा अशी विकृत माणसं यापूर्वी देखील अनेक वेळेला त्यांच्या वक्तव्यातून त्यांची मानसिक विकृती ही प्रदर्शित झालेली होती. पुन्हा एकदा माफी मागायची आणि मग तो प्रकरणावर पडदा टाकायला बघायचं आणि पुन्हा त्याच पद्धतीने पुन्हा विकृती बाहेर दाखवायची, असा त्यांचा तो स्वभाव आहे. त्यांचा तो बॅलन्स गेलेला आहे. आमच्या मागे उभं राहत असलेली ताकद बघून ते हादरून गेलेले आहेत आणि त्या वैफल्यग्रस्ततेतून त्यांनी अशा पद्धतीचे हावभाव केलेले. ओके. मला खरं तर आज जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सगळे उमेदवार अर्ज भरताय, शक्ती प्रदर्शन करतायत. काय नेमकी भूमिका आहे, कारण आपल्या विरुद्ध सर्व अशा पद्धतीची निवडणूक करण्याचा प्रयत्न विरोधकांचा आहे. अतिशय उत्साह भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली कमळावर उभा राहण्यासाठी मोहोळ तालुक्यातील कार्यकर्ता आणि मतदार आतुर झालेला आहे. त्याचं कारण की देशामध्ये नरेंद्र मोदी साहेबांसारखा एक अतिशय उत्कृष्ट जगामध्ये जे ज्यांचं नाव घेतलं जातं अशा प्रकारचं नेतृत्व मिळालेलं आहे. राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस एक उमद तरुण नेतृत्व या राज्याला मिळालेलं आहे. आणि सुदैवानं आमच्या जिल्ह्याला पालकमंत्री अतिशय कणखर अशा प्रकारचा मिळालेला असल्यामुळं, हा समन्वय साधून आल्यामुळं मोहोळ तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षमय अशा प्रकारचा हा तालुका झालेला आहे. आणि दुसरीकडे सगळे एकत्र आले, त्याचं कारण की त्यांना माणसंच मिळालं नाहीत, म्हणून करता सर्व पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करतात. पण अतिशय केविलवाणी परिस्थिती त्यांची येत्या निवडणुकीमध्ये होणार आहे. आपण बघितलं असेल की ज्यांच्या कधी आघाड्या नाही त्या वरच्या लेवलला ते सगळेच लोकपक्ष त्यांच्या पक्षाची नैतिकता नीती हे सगळं सोडून
या तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं वारू आवरण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु या तालुक्यातील मतदार, शेतकरी आणि कार्यकर्ता हा 100% 12च्या 12 पंचायत समिती आणि 6च्या 6 जिल्हा परिषद मोठ्या मताधिक्याने निवडल्याशिवाय राहणार असा मला विश्वास आहे. सगळे पक्षी नेते एकत्रित येत असताना उमेश पाटील मात्र ते स्वतःचाही फॉर्म भरतायत, भावाचाही फॉर्म भरताना आपल्याला दिसत. कुठेतरी परिवाराचे 2-2 फॉर्म एकाच परिवाराचे वेगवेगळ्या पक्षात आहेत. ते त्यांच्याकडे माणसंच नाहीत ना, त्यामुळं मग ते असं. आणि सगळीकडे आपली दुकानदार चालली पाहिजे. आमच्याकरता कार्यकर्ता आहे ह्याची नाळ मतदारांशी आहे, ह्याची नाळ तालुक्याच्या विकासाची आहे. पुढचे जे लोक आहेत यांची तालुक्याच्या विकासाची नाळ नाही. ह्यांचा कार्यकर्ता जनतेसाठी म्हणून काम करत नाही तर सत्तेतून संपत्ती मिळेल का म्हणून गिरायक कुठलं बी आपल्या दुकानात जावं म्हणून करता ह्या पक्षातनं एक, त्या पक्षातनं एक, त्या पक्षातनं अशा प्रकारची त्यांची केविळणी अवस्था झालेली आहे. लोक आता ओळखतात सगळं. अंगरकरांच्या विरोधातच ही निवडणूक असल्याचं सांगतायत उमेश पाटील. त्यांना अनगरकरांचं बोलल्याशिवाय करमतच नाही. परंतु त्यांना एक सांगतो की अनगरकरामुळेच सत्ता मिळू शकते हे आता येत्या निवडणुकीमध्ये कळेल त्यांना. त्यांचं असं म्हणणं आहे की आमची लढाई ही भाजपच्या विरोधात नाही, आमची लढाई ही राजन पाटलांच्या विरोधात आहे आणि राजन पाटील मुक्त तालुका आणि आता हे मुक्त करायचा तालुका ह्यांच्या हातात नसेल, त्यांच्या बापदादाची इस्टेट नाही आहे. तालुका कोणाच्या हातात द्यायचा, मुक्त करायचा ही जनता ठरवत असते. त्यामुळे जनता ठरवल. ह्यांचं आपलं कोणाच्या बी वरातीत घोडं नाचवतात. हे ह्यांना स्वतःला एवढे लोक गोळा करा म्हणावं, मी त्याला बिनोद निवडून देतो. त्यांचं असं पण 2017च्या निवडणुकीत बाळराजे असतील जेडपीसाठी होते, पंचायत समितीसाठी अजिंक्य राणा होते. यावेळेस परिवारातलं कोण नाही. अहो, हा आमचा भारतीय जनता पक्ष म्हणजे लोकनेते परिवार आहे. आम्ही या भारतीय जनता पक्षामधला प्रत्येक कार्यकर्ता हा आमच्या कुटुंबातला आमचा सहकारी असा आम्ही समजतो. त्यामुळे बाळराजे पाटलांवर जेवढा माझा विश्वास असेल किंवा त्याच्याकडे जेवढं माझं लक्ष असेल त्याच्यापेक्षा किंबहुना थोडं जास्त लक्ष या तालुक्यातल्या आमच्या कार्यकर्त्यावर असेल. कार्यकर्ते मोठे झाले की संघटना मोठी होती आणि म्हणून करता कार्यकर्त्यांना संधी देण्याचा ही वेळ आहे म्हणून आम्ही कार्यकर्त्यांना संधी देत आहोत. कुरुल असेल किंवा नरखेड असेल या ठिकाणी आम्ही भाजपचे उमेदवार म्हणून नाही तर राजन पाटील म्हणूनच त्यांच्या विरोधात लढणार आहे. कारण त्यांनी प्रत्येक वेळेस तुम्हाला चॅलेंज दिलेलं आहे की तुम्ही नरखेडमधून उभा राहा किंवा 6 पैकी कुठल्याही जिल्हा परिषदमधून उभा राहा. 1-to-1 फाईट झाली पाहिजे. कुणाची चॅलेंज स्वीकारायचं असतं? चॅलेंज स्वीकारायचं असतं की आपल्या बरोबरच्या माणसाची. उगा कुणाची चॅलेंज स्वीकारायचं लोक हसतील मला. पैलवान आपल्या ताकदीत असला पाहिजे. उगा एखाद्या असल्या पैलवानचं कशी काय ताकदीला